नमस्कार मंडळी, मी संध्या आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज संध्याकाळी 6 वाजता मी आता आज लवकर आलो खरा गुरांजवळ, पण आदू घेऊन गेला त्यामुळे मला काही जाता आलं नाही. आणि पाऊस तर पडतोय भरपूर, तर म्हटलं ठीक आहे थोडा पाऊस गेला तर म्हटलं जरा बघूया. आदूने फोन केला, काका बैल बांधायला या, कारण का त्याला बैल काळू बांधून देत नाही. तर म्हटलं चला जाऊया, थोडासा टाईमपास काहीतरी करूया. तर म्हणजे हा छोटासा व्हिडिओ आहे, म्हणजे काय याच्यामध्ये काय दाखवण्यासारखं नाही, फक्त आपल्या आजूबाजूचं झाडं कशी आहेत परिसरात तेवढं पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास मात्र शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. छोटासा व्हिडिओ आहे, जास्त त्याच्यामध्ये काय माहिती नाही, फक्त आपली छोटीशी लागवड केलेली आहे झाडांची, ती फक्त मी आपलं दाखवण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ करतो आहे. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण जाऊया, बैल येतील आता वाड्यात, बैल बांधायला जाऊया. म्हणजे आता गुरं आलेत वाड्यात, आदू आहे गुरांजवळच. आणि मला वाटतं कालू आला नाही, कालू आणायला आदू गेला आहे. बघा काळू कसं दिसणार नाही त्याला, हे झालं आहे ना आता. काळू काय हा मोर आहे. बरं बघा, हात चुकला होता, हात इकडं आला. हा आज आदूची पाळी होती गुरांजवळ. 4 दिवस संध्याकाळचा आदू जाईल, कधी कधी मी जाईन. इकडं आलाय काळू, मग दिसत नसेल कारण का काळू काय भरपूर. तर मंडळी झालं आता, वाड्यातनं कवाडी वगैरे लावून गुरांना बांधून बाहेर निघालो आहे. त्यांना परत थोड्या वेळाने येऊन जरा पेंडा घालून देणार, पेंडा थोडा घालायला लागेल, कारण का पाऊस पण पडतो आहे. बघा पाऊस पडतो भरपूर. आणि ही जी आहे ना, आपण लाल भात म्हणजे पत्ताचा म्हाडी म्हणून तिला म्हणतात, लाल भात होतो. हे बघा, ही लावलेली आहे आपली भात, सर्वांच्या मागून लावला आहे, पण म्हणजे सगळ्या शेतीच्या मागणं, पण एक नंबर झाला आहे, मस्त झाला आहे. हे बघा म्हाडी आहे, ही म्हाडी आहे. यावर्षी आपण ती बी वाढवण्याचं, कारण त्याचा बी भेटत नाही, म्हणून ते बी वाढवण्यासाठी आपण केलेले आहे. ही पडवळ आहे, पडवळाचं बी आहे. आणि ही तर रताळी लावली थोडीशी. हे तर आपल्या भेंड्याची वगैरे आहेत, ह्या कणकांच्या वली आहेत, अशा जी आळूतेरी असते तिचं हे सर्व. तर बाकी इथं सर्व आपले झाडं आहेत. तर म्हणजे आज आपल्याला आपल्या अजून फणसावरती फणस आहेत, ते आपलं फणस पण बघायचे आहेत. बघा ते आळूतेरी आहे इथं, ह्या बघा ह्या इकडं पण आपल्या ह्या कणकाच्या वली आहेत. बघा की इथे एक आहे, ज्या पुढं 2 आहे, आणि ज्या पुढं तिसरी एक 3 आहे, आणि त्याच्या पलीकडं आहेत त्या आदू यांच्या आहेत त्या साईडला. हे बघा पलीकडं आहेत त्या आदू यांच्या आहेत. तर हे इथं पण ह्या कणका आहेत, सॉरी ही जुनी वांग्याची ढाकर आहे. बघा ही तर जुनी एकच आहे वांग्याची, आणि ह्या इकडं बाकीच्या अजून आहेत, पण ही एक एकदम चांगली झाले, आणि ह्या सर्व इकडे ह्या बाकीच्या आहेत. आणि ही इकडची आहे ती आदू यांची म्हाडी आहे, म्हणजे पत्ताची म्हाडी आहे ती, आणि त्यांची नाचणी आहे सगळी. पाठीमागं तो घर आहे, एक वाडा आहे, हा इकडं आपला वाडा आहे मस्तपैकी. तर म्हणजे काय झालं म्हणजे पाऊस पण खूप आहे, दाखवता येणार नाही, पण तरी मी ट्राय करतो आहे. हे बघा ही इकडं आपली अननसची झाडं आहेत, आणि अननसची झाडं असून तिथं एक चुरण म्हणून आहे, चुरण तो एक तिथं झाड आहे. त्यानंतर हे बघा हे आपल्या फणसावरती फणस आहेत अजून. हे बघा इकडं अजून फणस आहेत त्याच्यावरती, मला वाटतं किती आहेत, 1 2 3, आणि तो तिथे एक आतमध्ये एक असे 4 फणस आहेत अजून आपल्याकडे. त्यानंतर बघा इकडं तिकडं फिरायला चिकू आपला, चिकूवरती चिकू पण आले जातो असं थोडं, पण पाखरं चिकू ठेवत नाही, सर्व खाऊन वाट लावतात. हे बघा इकडं चिकू आहे ते इकडं. हा सगळा आपला इथला म्हणजे आवाडातला परिसर आहे. जसं की इथे एक छोटीशी नारळ आहे, त्याच्या पलीकडे अजून एक दुसरा एक चिकू आहे. तिथे एक लोथ ठेवलेली आहे, लोथ, एक काकडीची वेळ आहे. आणि दुसरं म्हणजे ही तर आपलं एक लिंबीचं झाड आहे. बघा त्याच्यावर लिंब तुम्हाला आलेले दिसत आहेत का नाही माहिती नाही, पण दिसताना लिंब अजून लहान लहान आहेत. हे बघा आहेत, मध्ये आहेत लिंब आलेले आहेत. अशा प्रकारे हा आपला इथला परिसर आहे, आणि तिथं सगळं म्हणजे मिक्स आहे. आणि आपलं तात्पुरताच म्हटलं चला जरा टाईमपास काहीतरी करूया, म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. एवढा काय त्याच्यामध्ये हे नाही आहे, पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे.
ही हळदीची हळद लावलेली आहे आपल्याकडं, हळदीची पण पानं आहे ते बघा. इकडं सगळं हळद पण आहे आपल्याकडं हे बघा. तर म्हणजे ना आपल्याकडे हे बघा, हे ते एक रामफळाचं झाड आहे, त्याच्या बघा फळं आले ते. पण ते अति पावसामुळे ती काळी पडलेत आणि खराब झालेत. पण ते काय भरपूर आहे त्याच्यावरती, पण खराब झालेत. हे बघा, ही इथं आहे तशी. हे बघा, पाऊस जास्त अति झाल्यामुळे ते सर्व खराब झाले ते बघा. तर दिसत असतील भरपूर असे आहेत. आणि त्यानंतर आपल्याकडे एक आहे ना, एक तेजपत्ता आहे म्हणजे दालचिनी, ती एक आहे तिकडे झाडं आहेत. जायफळ आहे. अशी भरपूर अशी झाडं आहेत आपल्याकडं. पण ती काय पावसामुळे आणि थोडं साफसफाईमुळे थोडं जरा प्रॉब्लेम झाला आहे. की आपल्याकडं रामफळ आहे, झाडं त्याच्यावरती नाही आले अजून, पण आल्यानंतर दाखवतो तुम्हाला. आपण फणस आहे, सर्व मिक्स झालेत तिथं. इथं काय केलं होतं, काय थोडी कांद्याच्या पाती रुजल्या होत्या, म्हणजे कांदे रुजले होते. आईने आणून थोडं कांदाही लावला आणि तिथं असं. इकडं रताळी किल्ले आहेत ते बघा. इथे काय खाली काय असे ते भरपूर असे आपल्याकडे आहेत. आणि तिकडचं तो आपल्याकडं पाठीमागचा परिसर सर्व बघा. संध्याकाळचं येतात 6 वाजलेत. वातावरण बघा किती मस्त आहे. मी आहे छत्री घेऊन. ते घरातनं बहुतेक फाटी न्यायला येणार आहेत लाकडं जळावासाठी. हे बघा, हे अशा प्रकारे आहे. तिथं ते आपल्याकडं तुम्हाला रानकेलीची पानं दिसत असतील, भरपूर आहेत तिथे बघा. रानकेलीच्या बाजूला एक फणस आहे. अशी भरपूर झाडं आहेत तिथं. साग आहेत. तर बघा, असं संध्याकाळचा हा म्हणजे वातावरण एकदम मस्त असतं. तर म्हणजे आपल्याकडे एक केळीचं झाड पिकलं होतं. आपण त्याची ते एक छोटासा व्हिडिओ तयार करून ठेवला, तर तुम्हाला आता दाखवतो या व्हिडिओमध्ये. कारण काय जास्त काय असं दाखवता येणार नाही, छोटं छोटं काहीतरी दाखवून आपण टाईमपास म्हणून एक मला पण टाईमपास म्हणून केलेला आहे व्हिडिओ. म्हणजे हे बघा, आम्ही एक बघा वांदर बघा असा खिडकीतनं बघतो तो बघा. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. ए काय हां, हे बघा खिडकीत नाही. आता आपण आलो आहे, हा पत्रा आहे बघा. हा पत्रा घासून घासून केळ खराब झाला इथं, पिकलेली केळी. तर आता तिला आपल्याला तोडायची नाही बघा. ही आता इथं अजून एक तयार झाली आणि 2-3 अजून मिळालेले नाहीत. एवढ्या इथं आपला मी आलो आहे आपल्या टाकीवरती, म्हणजे बाथरूमवरती आहे. आदूला ठेवले खाली आहे बघा. आदू खाली आहे तिकडं. तोडल्यानंतर घ्यायला पाहिजे ना कोणतरी. तर आता कसं करणार आता मला पण कळत नाही. केळी मला मजा असते केळीवेळी खायची होणे. म्हणजे पाठीमागचं घर आहे, एक सर्व वातावरण असतं. पाठीमागचं असं परिसर आहे सर्व पत्र्यावरती. तर मी आहे बाथरूमवरती. तिला खराब झाली तिथे, अरे भरपूर खराब झाली रे. काय करू, इथून सगळं आणतो. मोठा आहे, किती असतील? 7-8 डझन असतील. 7-8 डझन आहेत केळी. चला म्हणजे आता गुरं वगैरे सगळं बांधून झालेत, अगोदर बांधलेले आहेत. आणि बघा इकडं आता आले बायको आले, दिसते काय, बायकोनी सिद्धी आले फाटी न्यायला, जळावासाठी लाकडं न्यायला. दिसत असतील बघा. अरे बघा, ह्या त्या आल्यात दोघीजणी फाटी न्यायला. आणि इकडे जर कसं मच्छर जरा आमच्याकडे जास्त आहे ना, ते चावल बिवल द्या सर्व काय करतायत. तर चला म्हणजे आपण आता जाऊया फाटी घेऊन जाण्यासाठी. तर तुम्हाला बघतो, जर फाट्यांचा मध्ये शॉर्ट थोडासा घ्यायला भेटला तर दाखवतो, नाही तर मग सोडून देतो. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला म्हणजे रजा घेतो इथं सर्वांची.